नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बोरगाव येथे होलसेल दुकानाला आग, सुमारे 9 लाखाचे नुकसान. बोरगाव शहरातील बालाजी कॉन्फेशनरी होलसेल दुकानाला रविवारी सायंकाळी सुमारे 7:30 वाजता अचानक आग लागल्याने यामध्ये सुमारे 9 लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ढोणेवाडी येथील आप्पासाहेब दिपाळे यांचे बोरगाव येथे बालाजी कॉन्फेशनरी होलसेल दुकान आहे. स्वीट्स, बिस्किटे, चॉकलेट्स, कुरकुरे, चिप्स, गोळ्या, फरसाणा व अन्य पदार्थांचे होलसेल दुकान आहे. दुकानात नेहमीच मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी मटेरियल उपलब्ध असतं. आज सायंकाळच्या सुमारास 7:30 वाजता आप्पासाहेब हे दुकान बंद करून काही कामानिमित्त बाहेर गेले असता दुकानात अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच बाजूला असलेल्या सर्वच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आपापल्या घरातील असलेले पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. लागलीच नागरिकांनी सदलगा येथील अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संपूर्णपणे आग विझवली. मात्र या आगीत सुमारे 9 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. सर्वच पदार्थ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. किराणा मटेरियल सोबतच काही रोख रक्कमही जळाली आहे. आप्पासाहेब यांनी कष्टातून हे दुकान उभा केलं होतं. अत्यंत परिश्रम घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. अत्यंत मनमिळाऊपणे असल्याने त्यांना व्यापारी वर्ग अधिक होता. पण अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांचे संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झालं. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कष्टकरी आणि गरिबीतून त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याने शासनाकडून त्यांना मदत मिळावी ही अपेक्षा नागरिक आणि व्यापारी वर्गातून केली जात आहे. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक तौसिफ अफराज. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.